स्टेशन जवळील मरीमाता मंदिराच्या परिसरातून रेल्वे पटरीवर मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर वन्य प्राणी बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली। रेल्वेच्या धडकेने बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असता बिबट्याचा जागीच मृत्यू झाला। नाशिक वन परिक्षेत्राचे वन्य प्राणी बचाव पथक यांनी घटनास्थळी दाखल होऊन बिबट्याला रेल्वे ट्रॅकवरून बाजूला केले। वळूयात सविस्तर बातमीकडे। देवळालीला रेल्वेच्या धडकेने मादी बिबट्याचा मृत्यू। भगूर नाणेगाव रोडला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मरीमाता मंदिराच्या मागील बाजूस अप रेल्वे लाईनवर मादी बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आली असून तिला पुढील उपचारासाठी वन्य प्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे दाखल केले। मात्र अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला। येथील रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास देवळाली रेल्वे स्टेशनवरील मरीमाता मंदिराच्या परिसरातून रेल्वे पटरीवर मुंबईकडे जाणाऱ्या अपलाईन रेल्वे ट्रॅकवर पोल क्रमांक 179-32 येथे वन्य प्राणी बिबट्या जखमी अवस्थेत असल्याबाबत माहिती मिळाली। त्यामुळे रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या होत्या। तात्काळ नाशिक वन परिक्षेत्राचे वन्य प्राणी बचाव पथक जागेवर धाव घेतली। यानंतर जखमी बिबट्यास बाजूला घेत रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली। रेल्वेच्या धडकेने बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच शरीरापासून एक पाय पूर्णतः तुटून बाजूला पडलेला आढळला। रेस्क्यू नाशिक डिव्हिजनचे वन्यजीव पशुवैद्यक व त्यांची टीम यांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक उपचार केले। मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्याची प्रकृती गंभीर होऊन तिचा जागीच मृत्यू झाला। सदर बिबट मादी असून तिचे वय अंदाजे 7 ते 8 महिने असल्याचे वन्यजीव पशुवैद्यक यांनी सांगितले। दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। तसेच येथील परिसरात अनेक महिन्यांपासून बिबट्याचा वावर आहे, परंतु याची कोणीही दखल घेत नाही। यामुळे नागरिकांसह पशुधनाचा प्रश्नही ऐरणीवर आल्याचं स्थानिकांनी कथन केलं आहे। भारत चव्हाण, नाशिक स्टार न्यूज, देवळाली कॅम्प, नाशिक।